आता बातमी पाहणार आहोत छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती उत्सवाची, ती देखील जुन्नर तालुक्यामधून। जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील शंभूवंश प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आज उत्साहात साजरी करण्यात आली। त्यानिमित्त सकाळी 9:30 वाजता प्रतिष्ठानच्या नामफलकाचे पूजन करण्यात आले। त्यानंतर सकाळी 10 वाजता हनुमान चौक नारायणगाव येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पश्चिम वेशीवरील मूर्तीचे पूजन व दुग्धाभिषेक करण्यात आला। लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रतीक जाधव यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। यावेळी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून शंभूराजांना मानवंदना देण्यात आली। या कार्यक्रमाला माजी उपसरपंच संतोष वाजगे, नामदेव खैरे, संतोष दांगट, डॉक्टर विलास नायकोडी, डॉक्टर पंजाबराव खते, डॉक्टर संदीप डोळे, जुबेर शेख, अनिकेत पाटे, सूरज वाजगे, अक्षय खैरे तसेच शंभूवंश प्रतिष्ठान व हिंदू गँगचे पदाधिकारी निनाद जोशी, मयूर भुजबळ, सुमित खैरे, उमेश साळी, प्रदीप गुळवे, ऋतिक जाधव, आदिनाथ बोराडे, सचिन वारुळे, अक्षय डोके, वैभव भवारी, प्रशांत बनकर, गणेश पापाळे, ओमकार भोर, विशाल केदारी, गौरेश बनकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। प्रतिष्ठानच्या वतीने जुन्नर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। त्यानुसार संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ही प्रतिमा नारायणगाव तसेच वारुवाडी, हिवरे ग्रामपंचायत व नारायणगाव पोलीस स्थानकात देण्यात आली। यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना ही प्रतिमा भेट देण्यात आली। त्याचबरोबर फक्त महाराजांनी अधिकारी सगळ्यांनी घेतले पाहिजे, आपण लढलं पाहिजे, शेवटी प्रत्येकाने लढलं पाहिजे, ही सगळ्यात मोठी गरज। ज्यावेळेस राजे लढले आज आपण इथं त्यांना अभिवादन करण्यात त्यामुळे ज्या काही चुकीच्या गोष्टी आहेत ते चुकीचं होतं। छत्रपती संभाजी महाराज की जय। एकदा का छत्रपती संभाजी महाराज असो किंवा शिवाजी महाराज असो यांची जर घोषणा दिली तर मला असं वाटतं का जे श्रोते त्यांच्यामध्ये एकदम चैतन्य जागृत होतं। सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आपण नारायणगावमध्ये गेल्या 7 वर्षापासून करतोय, हे आपलं 8वं वर्ष। मी औरंगाबादला पेपरला गेला असताना मी औरंगाबादच्या अनेक लोकांना भेटलो तिथं अनेक ऐतिहासिक गोष्टी म्हणजे अजिंठा वेरूळ लेण्या असतील किंवा बीबी का मकबरा असेल, औरंगजेबाची कबर, अनेक गोष्टी बघायची तिथं गेल्यानंतर एक गोष्ट मला कळली का हे नक्की काय औरंगाबाद नाव का ठेवले बाबा। अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने इतिहास सांगायचे आणि त्यावेळेस मला असं वाटतं की 7-8 वर्षापूर्वीचा जर काळ आपण बघितला तर संभाजी महाराज कोण हे तर मला माहितच नव्हतं। ज्यावेळेस पण आम्ही निनाद असते, आमचे मित्र मुलगा असते, आम्ही ज्यावेळेस हा विचार केला की आपल्याला सुरुवात करायची, सूरज भाऊ मला वाटतं त्यावेळेस तुमच्याशी विचारची केली होती की असं करतोय आपण, तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस वर्गणी मागायला जायचो त्यावेळेस ते म्हणायचे की कोण आहे पूर्ण जुन्नर तालुक्याला सांगितलं का 14 मे हा छत्रपती संभाजी महाराज जयंती आपण साजरी केली पाहिजे, याच्यासाठी आपण हे केलं। दुसऱ्या वर्षी आपण नारायणगावमध्ये भव्य शोभायात्रा काढली होती, म्हणजे ढोल पथक आणले होते, त्याच्यानंतर मर्दानी खेळ करणारे लोक आणली होती। त्यावेळेस दुसरी जयंती आपण अशी साजरी केली। तिसऱ्या जयंतीला आपण हडसर असेल, परत शिवनेरीच्या तिकडे जळकेवाडी गाव असेल, तिथं आपण टँकरने पाणी पुरवठा केला होता आणि त्याच्यानंतर इतका त्याचा चांगला इम्पॅक्ट झाला की स्वतः पंचायत समितीचे जे साहेब होते त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली, वळसे पाटलांनी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरफेअर करता इथून मुलं तिथे येतात, त्यांना जर तिथं येऊन तिथं पाण्याची घेतात असं तुम्ही काय करता अधिकाऱ्यांना त्यावेळेस त्यांनी खडसावलं आणि तिथं पाण्याचा प्रश्न सुटला। पण त्याच्यानंतर सरपंचांनी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून त्याचे आभार पण मानले। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।